अरे आली रे आली, मुंबई प्लेऑफ मध्ये आली. एकच दादा, सूर्या दादा. जसप्रीत बुमराह आणि मिशेल सँटनर यांचा विजय असो, विजय असो. कालची मॅच जिंकून मुंबई इंडियन्स प्लेऑफ्स मध्ये पोहोचलेली आहे. काय म्हणायचं मुंबईला. IPLची जी फर्स्ट हाफ होतो त्या फर्स्ट हाफमध्ये मुंबई इंडियन्स बॉटमला होती आणि दिल्ली कॅपिटल्स टॉपला होती. पण सेकंड हाफमध्ये मुंबईची ही स्लो लोकल मेट्रो सारखी सुसाट सुटली आणि शेवटची जी 8 मॅच होत्या त्यातली 7 मॅच जिंकून ते मुंबई इंडियन्सवाले प्लेऑफ्समध्ये पोहोचलेले आहेत. आणि या उलट दिल्ली, आता दिल्ली फर्स्ट हाफमध्ये टॉपला होती पण सेकंड हाफमध्ये असे काही घसरलेले आहेत की कालची मॅच हरून ते आता प्लेऑफ्समधून बाहेर झालेले आहेत. कालच्या मॅचमध्ये काय घडलं. मुंबईची पहिली बॅटिंग होती. मुंबईने 180 रन स्कोअर केले. 180चं टार्गेट दिलं होतं. मुंबईची सुरुवातही खराब झाली होती. रोहित शर्मा, विल जॅक्स, रिकल्टन हे लवकर आउट झाले आणि रन्स पण खूप स्लो होते. पिच तशी थोडी खराब होती पण रन सुद्धा खूप स्लो येत होते. पण सूर्या दादा उभा होता. त्याच्यानंतर तिलक वर्मासोबत थोडी पार्टनरशिप झाली पण ती पार्टनरशिप सुद्धा स्लो होती. 150 रन, 150 रन सुद्धा अवघड वाटत होते. मग तिलक वर्माही आउट झाला, हार्दिक पांड्या आउट झाला. पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये सूर्यादादा आणि नमन धीरने जो धुमाकूळ घातला, जे रन्स केले आहेत शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 12 बॉल्समध्ये 48 रन्स, 48 रन्स त्यांनी केले. आणि जे 150 सुद्धा टार्गेट अवघड वाटत होतं ते 180चं टार्गेट त्यांनी दिलं. पण जेव्हा दिल्लीची बॅटिंग आली, दिल्लीवाले काहीच करू शकले नाही. 121 रन्समध्ये ऑल आउट झाले. म्हणजे अगदी काहीच करू शकले नाही. मॅच पूर्ण वन साइडेड वाटली. आणि दिल्लीचा गेम केला तो म्हणजे बूम बूम बुमराह आणि मिशेल सँटनर यांनी. बुमराहचं काय म्हणायचं. म्हणजे बुमराहचं कसं झालं की सकाळी उठायचं, बॉलिंग करायची, समोरच्या टीमचा गेम करायचा आणि परत झोपायचं. इतकं सोपं झालं बुमराहसाठी. आणि मिशेल सँटनरचं असं आहे की तो मारतो पण कळतच नाही मारलं की नाही ते. शांतीत क्रांती करून जातो. मिशेल सँटनर आणि बुमराह दोघांनी 3 विकेट्स घेतल्या आणि रन्स दिले फक्त 11 रन्स देऊन 3 विकेट्स दोघांनी घेतल्या. मुंबई इंडियन्स आता एकदम शानदार आणि दमदार प्लेऑफ्समध्ये गेलेली आहे. RCB, गुजरात टायटन्स आणि पंजाब यांना आता खरंच मोठा खतरा आहे, मोठा धोका आहे. कारण मुंबई इंडियन्स ज्या फॉर्ममध्ये आहे, सूर्यादादा तर जो खेळत आहे या सीझनमध्ये, सूर्यादादा एकदमच पेटलेला आहे. त्याला फक्त 22 रन्स पाहिजेत. त्याचे जे हायेस्ट रन आहे IPLमध्ये ते क्रॉस करण्यासाठी, त्याच्या पुढे जाण्यासाठी त्याला फक्त 22 रन पाहिजे. आणि बुमराह तर आहेच. कोणतीही मॅच कोणत्याही वेळेला बुमराह पलटवू शकतो. सँटनर फॉर्ममध्ये आहे. ट्रेंट बोल्ड विकेट घेत आहे. बॅटिंगमध्ये नमनदीर चांगली फिनिश करत आहे. आणि हार्दिक पांड्या, मागच्या वर्षी या हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्सच्या इंडियन फॅन्सने इतकी वाट लावली होती. टीम सुद्धा खूप खराब खेळली होती. पण यावर्षी वेगळाच हार्दिक पांड्या आता समोर आलेला आहे. त्याची कॅप्टन्सी एकदम जबरदस्त आहे. त्याचा कॉन्फिडन्स खूप वेगळा आहे. या वर्षीचा कप मुंबई इंडियन्स, IPL ट्रॉफी मुंबई इंडियन्स घेऊन जाते असंच दिसत आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्या टीमला सपोर्ट करत आहात. कोणती टीम ट्रॉफी जिंकू शकते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक